गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांच्या विरोधामधली जी धडक मोहीम आहे ती सध्या होताना दिसते आहे, अधिक कठोर होताना दिसते आणि खरं तर 130 माओवाद्यांनी तेलंगणामध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यामुळे माओवादी चळवळीला हा एक मोठा धक्का बसलाय। तेलंगणामधल्या माओवादा विरोधातल्या कारवाईला याचमुळे मोठं यशही मिळालंय। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीमध्ये या 130 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। या आत्मसमर्पणाच्या दरम्यान माओवाद्यांनी एकूण 124 शस्त्रास्त्र आणि 5205 जिवंत दारुगोळा हा पोलिसांकडे जप्त केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।